नमस्कार. इस्रायल आणि इराण यांच्यातला जो संघर्ष आहे तो त्या टिपेला गेलेला आहे हे आपण बघतोच आहोत. काल रात्री इस्रायलने इराणच्या लविचा या भागामध्ये, जे तेहरानपासून थोड्या अंतरावर आहे, जिथे एका सुरक्षित बंकरमध्ये खेमेनी आणि त्यांचे कुटुंबीय लपून बसले आहेत अशी पक्की खबर मिळाल्यामुळे, आणि तसंच त्या भागामध्ये खेमेनी यांचा मुलगा हा त्यांना लोकेट झाला होता, त्यामुळे त्याचा पाठलाग करत करत ते त्या बंकरपर्यंत पोहोचले. म्हणजे अर्थात आणि त्यामुळे त्यांनी त्याच्यावर खूप बंबार्डिंग केलं. त्या भागामध्ये पूर्ण तो बेचिराग करण्याचा प्रयत्न केला. अनेक ज्वाळा या दिसून येत होत्या. कालची रात्री 12-12:30ची गोष्ट आहे. आणि त्यानंतर तिकडचा जो परिसर आहे तो इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डनी हा पूर्ण सील केलेला आहे आणि कोणालाही बाहेरच्या लोकांना तिथे प्रवेश हा देण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे कोणती तरी मोठी व्यक्ती दगावल्या गेल्याची भीती व्यक्त करण्यात आहे. परंतु नक्की खमेनी आणि त्यांचे कुटुंब या हल्ल्यामध्ये मारले गेले आहेत का याचं कन्फर्मेशन किंवा खात्री अद्याप मिळालेली नाही. ती ना इस्रायलकडून मिळाली आहे ना इराणकडून मिळाली आहे. पण तिकडे अनेक रुग्णवाहिका आलेल्या दिसल्या आणि अत्यंत गुप्तपणे त्या भागामध्ये इराणी लष्कराच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या हालचाली दिसून येत होत्या. इंटरनेटवर आपल्याला हे दिसू शकतं, पण अजून ऑफिशियल कन्फर्मेशन मिळालेली नाही आहे. पण आता प्रश्न असा आहे की समजा खमेनी याची त्यात हत्या झाली असली तरी हा संघर्ष थांबणार आहे का? किंवा समजून चालू आपण की इस्रायलने याच्यातनं माघार जरी घेतली तरी हा संघर्ष संपणार आहे का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. कारण आपल्याला प्रथमदर्शनी असं जाणवतं की इस्रायलने हा जो हल्ला इराणवर केला तो स्वसंरक्षणार्थ केलेला आहे. कारण इराणने इस्रायलला धमकी दिली होती की आमच्याकडे अणुबॉम्ब तयार आहे आणि आम्ही त्याचा वापर इस्रायलवर करणार आहोत, कारण ज्यू लोकांना जगण्याचा काही अधिकार नाही. आणि खमेनी यांच्या मते केवळ इस्रायलमधलेच ज्यू संपवून चालणार नाही, तर जगभरात जिथे कुठे ज्यू आहेत त्यांना मारणं हे खमेनी किंवा शियापंथीयांचं मुख्य लक्ष आहे. आणि त्यामुळेच जरी इस्रायल संपवला, तो संपणार नाही हे आपल्याला माहितीच आहे, पण जरी एक शक्यता आपण वर्तवली किंवा खमेनी यांचा जरी पाडाव झाला तरी हा संघर्ष संपणार आहे का? तर नाही. कारण मुख्य वाद हा शिया आणि सुन्नी मुसलमान यांच्यामध्ये आहे. इराण हा आर्मीदृष्ट्या अत्यंत सशक्त देश आहे आणि त्यांची आर्मी ही हुसेन यांची आर्मी आहे असं यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे हुसेनची आर्मी त्यांच्याकडे असल्यामुळेच आणि ती सशक्त आर्मी असल्यामुळेच पूर्ण अरब राष्ट्रांवर आपलं वर्चस्व असावं असं खेमेनी आणि पर्यायाने शिया धर्मियांना पंथीयांना वाटतं. या उलट सुन्नी मुसलमानांना वाटतं की संपूर्ण अरब राष्ट्रांवर आपलं वर्चस्व असावं. पाकिस्तान म्हणतं माझं वर्चस्व असावं कारण त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे आणि हा एकमेव मुस्लिम देश आहे ज्यांच्याकडे हा अणुबॉम्ब आहे. त्यामुळे पाकिस्तानचं म्हणणं आहे की अरब देशांवर आमचं वर्चस्व असावं. टर्की लोकांचं असं म्हणणं आहे की ऑटोमन साम्राज्य हे आमचं होतं आणि त्यामुळेच पूर्ण अरब राष्ट्रांवर आमचा अधिकार, म्हणजे खलिफा आम्ही आहोत. म्हणजे इराण म्हणतं खलिफा आम्ही आहोत, पाकिस्तान म्हणतं खलिफा आम्ही आहोत, टर्की म्हणतं खलिफा आम्ही आहोत, तर सौदी अरेबिया म्हणतं की मक्का मदिना ही मुसलमानांची पवित्र धार्मिक स्थळं आमच्याकडे आहेत, त्यामुळे आमचंच वर्चस्व हे अरब राष्ट्रांवर असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला दिसून येतं की वेगवेगळ्या राष्ट्रांनी आपल्याकडे अरब राष्ट्रांचं खलिफा पद असावं अशी सुप्त इच्छा त्यांच्या मनात आहे आणि त्या दृष्टीने त्यांच्या हालचालीही चालू आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर जगभरात शियापंथीय लोक हे केवळ 10% आहेत आणि 90% हे सुन्नीपंथीय मुसलमान आहेत. म्हणजेच सुन्नी लोकांचं वर्चस्व जास्त आहे. असं असूनसुद्धा शिया लोकांना का वाटतं की सगळं महत्त्व आपल्याला मिळावं आणि आपल्या हाती सत्ता यावी? याचं कारण हे आहे की प्रेषित मोहम्मद यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जावई आणि चुलत भाऊ अली हे प्रेषित मोहम्मदांचे उत्तराधिकारी किंवा वारस आहेत असं शियापंथीय मानतात. तर सुन्नीपंथीयांच्या मते प्रेषित मोहम्मद यांनी आपला कोणताही वारस घोषित केला नव्हता,
तर त्यांचं मत असं होतं की त्यांचे जे अनुयायी आहेत, फॉलोअर्स आहेत, ते एकमताने किंवा सर्वानुमते त्यांचा उत्तराधिकारी निश्चित करतील. सुन्नी मुसलमानांच्या मते अबू बकर, उमर आणि उस्मान हे पहिले 3 मुसलमानांचे खलिफा होते आणि आता त्यानंतर त्यांचे जे अनुयायी आहेत ते उत्तराधिकारी नेमणार आहेत. तर शियांच्या मते खेमेनी हे त्यांचे धर्मगुरू आहेत, त्यांच्याकडे आर्मी आहे ती हुसेनची आहे आणि त्यांनी जो आपला उत्तराधिकारी म्हणजे प्रेषक मुहम्मदानी जो नेमला होता किंवा जाहीर केला होता तो शिया मुस्लिम आहे, म्हणजेच मुहम्मद यांचे प्रेषक मुहम्मद यांचे जावई आणि चुलत भाऊ, त्यामुळे त्यांचे वंशज हेच खरे उत्तराधिकारी आहेत. आणि त्यातून हा मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. तर शिया लोक हे प्रामुख्याने इराण आणि अझरबैजानमध्ये जास्त आहेत, तर सौदी अरेबिया, यमन, ओमान इथे आणि बाकीच्या मिडल ईस्ट कंट्रीजमध्ये हे सुन्नी लोक जास्त आहेत. आता शियांनी सुन्नींविरुद्ध अनेक वेळा उठाव केलेले आहेत, तसंच सुन्नी लोकांनीही शियांविरुद्ध अनेक उठाव केलेले आहेत. आता त्यामुळेच हा मध्य पूर्वेतला जो इस्लामिक संघर्ष आहे हा तीव्र होत आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शिया किंवा इराण यांचे हे केवळ यहुदी ज्यू लोक शत्रू नाही आहेत, तर त्याच्या पाठोपाठ ईसाई त्यांचे शत्रू आहेत आणि त्यानंतर महत्त्वाचा शत्रू आहे तो सुन्नी आहे. आणि त्यामुळेच शिया लोकांचं अग्रक्रम आहे की प्रथम जेरुसलेम हे जे इस्रायलमधलं शहर आहे त्याच्यावर कब्जा करायचा, त्याच्यानंतर अल अक्सा ही जी मशीद आहे त्याच्यावर ताबा मिळवायचा आणि मग मक्का मदिना या त्यांच्या पवित्र स्थळांवर आपला कब्जा करायचा. आणि एकदा हे 3 गोष्टी शिया लोकांच्या हातात आल्या की मग सुन्नी मुसलमानांना ते कंट्रोलमध्ये आणू शकतात किंवा त्यांना नेस्तनाबूत करून आपलं वर्चस्व निर्माण करू शकतात. आणि हीच सुन्नी मुसलमानांची मुख्य भीती आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की या संघर्षामध्ये, इराण आणि इस्रायल संघर्षामध्ये एकाही सुन्नी मुस्लिम राष्ट्रांनी इराणला पाठिंबा दिलेला नाही. तसंच इराणचे जे मित्र आहेत त्याच्यात एकही मित्र हा सुन्नी मुसलमान देश नाही. त्यामुळे ही लढाई ही मुळामध्ये जरी आपल्याला इराण आणि इस्रायलमधली दिसत असली तरीसुद्धा पुढे याचं रूपांतर शिया सुन्नी वादामध्ये होणारच आहे. आता शिया आणि सुन्नी यांच्या धार्मिक प्रथा किंवा न्यायशास्त्र, त्याच्यानंतर त्यांच्या परंपरा आणि रीतिरिवाज याच्यामध्ये खूप फरक आहे आणि त्यातून हा वाद हा जास्त इरेला पेटलेला आहे. त्यामुळे जरी खमेनी यांचा अस्त झाला किंवा खमेनी हे नेस्तनाबूत झाले तरीसुद्धा शिया आणि सुन्नी संघर्ष चालू राहील. कारण खमेनी यांनी नमूद केलेलं आहे की हा जो वाद आहे आमच्यामध्ये तो 1400 वर्षांपासून चालत आलेला आहे आणि आता आम्हाला इस्रायलचा पाडाव करून त्यांची जेरुसलेम ही सिटी, अल अक्सा ही मशीद, त्याच्यानंतर मक्का मदिना ही पवित्र स्थानं त्यांना काबीज करायची आहेत. आणि त्याच्यानंतर संपूर्ण अरब राष्ट्रांवर मुसलमान नेता कोण असेल तर तो शियापंथीय असेल आणि शियापंथीय हे खमेनीला आपला धर्मगुरू मानतात आणि त्यांना त्यांच्या आर्मीवरही मोठा अभिमान आहे, कारण ती बलाढ्य आर्मी आहे. आणि त्यामुळेच हा संघर्ष येत्या काही दिवसात आणखीन इरेला पेटला जाण्याची शक्यता आहे. कारण बाकीचे जे अरब राष्ट्र आहेत, आता पाकिस्तानसुद्धा म्हणतात ट्रम्प साहेब की तो नाटोचा सदस्य आहे, आपल्याला अजून काही माहिती नाही याच्याबद्दल, पण टर्की म्हणतं हा नाटोचा सदस्य आणि तो अमेरिकेच्या बाजूनी आहे. तसं सौदी अरेबिया ही पण अमेरिकेच्या बाजूनी आहेत. कतार हा देश किंवा बहारीन हा देशही हा अमेरिकेच्या वर्चस्वाखाली किंवा अमेरिकेचं वर्चस्व मानणारे आणि त्यामुळे अमेरिकेला सपोर्ट करणारे आहेत हे आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळेच आता हा संघर्ष केवळ इस्रायल आणि इराण यांच्यापुरता मर्यादित राहणार नाही आहे, तर तो पुढे जाऊन त्याचं रूपांतर हे शिया मुसलमान आणि सुन्नी मुसलमान यांच्यात राहणार आहे. आणि पाकिस्ताननी सांगितलेलं आहे की इराणला मुसलमान लोक एकत्र यायला हवेत केवळ यहुदींचा आणि ईसाई लोकांचा पराभव करण्यासाठी. एकदा का यहुदी
म्हणजे ज्यू लोक आणि ईसाई लोक, ख्रिश्चन लोक हे नामशेष झाले की नंतर शिया हे सुन्नींवर अत्याचार करणार आहेत आणि सुन्नींचा पाडाव करण्याचं त्यांचं एकमेव लक्ष आहे. आणि त्यामुळेच मुसलमानांना शियांपासून धोका आहे, पर्यायाने इराण, अझरबैजान यासारख्या प्रांतापासून धोका आहे. आणि त्यामुळेच शियांना संपवणं हे सुन्नी लोकांचं काम आहे असं ते मानतात, तर सुन्नी लोकांना संपवणं हे शियांचं काम आहे असं शियापंथी मानतात. तर हा मुळामधला हा संघर्ष आहे. ज्यू संघर्ष आणि मुस्लिम संघर्ष हा आहेच, आपल्याला माहिती आहे. आणि जेव्हा इस्रायल राष्ट्राची स्थापना झाली त्याच्यानंतर पॅलेस्टाईनमधल्या अनेक मुसलमानांना बेघर केलं गेलं, त्यांच्यावर अत्याचार केले गेले आणि त्यातून मुस्लिम आणि ज्यू या लोकांच्या संघर्षाची ठिणगी पेटली, जी आजतागायत चालू आहे. आपल्याला माहिती आहे हमास ही जी पॅलेस्टाईनमधली दहशतवादी संघटना आहे त्यांनी अनेकदा इस्रायलवर हल्ला केलेला आहे. आणि आत्ताच गेल्या दीड वर्षापूर्वी त्यांनी जो इस्रायलच्या लोकांवर हल्ला केला त्यातून इस्रायल आणि हमास म्हणजे पॅलेस्टाईनी यांच्यात युद्ध पेटलं गेलं. आणि त्याच्यानंतर पॅलेस्टाईन लोकांना किंवा हमासला काबूत आणण्यात इस्रायलला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे. तरीसुद्धा इराणनी धमकी दिल्यामुळे की ज्यू लोकांचा आम्ही खात्मा करू म्हणून स्वसंरक्षणार्थ इस्रायलने इराणला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे आणि त्याला साथ ही अमेरिकेने दिलेली आहे. अमेरिका अजून प्रत्यक्ष या युद्धात उतरलेली नाही आहे. त्यांनी आता अमेरिकन अध्यक्षांनी 14 दिवसांचा वेळ मागितलेला आहे की त्याच्यामध्ये आम्ही ठरवणार आहोत. असं असलं तरी अनेक अरेबियन कंट्रीजमध्ये मध्यपूर्वेच्या अनेक देशांमध्ये इराणने आपलं सैन्य पाठवलेलं आहे आणि अनेक शस्त्रास्त्र, त्यांची जी लढाऊ शस्त्रास्त्र आहेत, तसंच एक जे त्यांचं प्रमुख विमान आहे सुपरसॉनिक, ज्याचा वेध कोणी घेऊ शकत नाही, जे सलग 35 तास हे आकाशात राहू शकतं आणि ते कुठच्याही रडारवर डिटेक्ट केलं जाऊ शकत नाही. ती अशी 4 बोईंग कंपनीने विमानं बनवली आहेत. त्यातलं एक बोईंग विमान अमेरिकेने कार्यान्वित केलेलं आहे आणि ते आता त्यांनी अरब राष्ट्रांकडे रवाना केलेलं आहे. आता याचा वापर नेमका ते कधी कसा करणार याबद्दल अजून काही स्पष्टता आलेली नाही आहे. पण जर अमेरिका या युद्धात उतरली सर्व शक्तीनिशी प्रत्यक्षपणे, तर अर्थात रशियाही उतरणार आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळेच इराण आणि इस्रायल हा संघर्ष केवळ त्यांच्यापुरता राहणार नाही आहे, तर त्याच्यामध्ये पूर्ण जग हे खेचलं जाणार आहे. कारण रशियाच्या बाजूचे जे लोक आहेत, जी राष्ट्र आहेत, ती इराणच्या बाजूने लढणार आहेत आणि अमेरिकेच्या बाजूची जी राष्ट्र आहेत ही इस्रायलच्या बाजूने लढणार आहेत, भले ते मुस्लिम असले तरी. आता आपल्याला समजलं की मुस्लिमांविरुद्ध का संघर्ष करत आहेत. तर आता आपल्याला माहिती आहे की नुकतंच असीम मुनीर हा जो पाकिस्तानचा लष्कर प्रमुख आहे, त्यांची आणि ट्रम्प यांची अमेरिकेमध्ये एक डिनर डेलिकसी किंवा लंच डेलिकसी झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की पाकिस्तान आपल्या भूमीचा वापर इराणच्या विरोधात करायला परवानगी देणार आहे. सुरुवातीला इराणने असं जाहीर केलं होतं की आमच्यावर जर हल्ला झाला तर आमच्या वतीने पाकिस्तान हा इस्रायलवर अणुबॉम्ब टाकेल किंवा युद्ध करेल. आणि त्याच्यानंतर जेव्हा इस्रायलने धमकी दिली की आमचं नेक्स्ट टार्गेट इराणनंतर पाकिस्तान आहे, तेव्हा त्यांच्या संसदेने सांगितलं की नाही, आमचा अणुबॉम्ब हा आमच्यापुरताच आहे, आम्ही तो इतर देशांवर वापरणार नाही आहोत आणि आम्हाला जो देश पैसा देईल त्यांना आम्ही आमचा अणुबॉम्ब विकणार आहोत. आणि त्यामुळे आता इराणला हे कळून चुकले की पाकिस्तान त्यांच्या बाजूनी नाही. आता ते अमेरिकेच्या अंकित झालेलं आहे आणि एक गुप्त डील असीम मुनीर आणि अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये झालेली आहे. आणि त्याच्यानुसारच आता पाकिस्तानची भूमी ही अमेरिकेला मिळणार आहे इराणला टार्गेट करण्यासाठी. आता बघूया, लवकरच कळेल की इस्रायलने केलेल्या हल्ल्यात खमेनी यांचं कुटुंब आणि स्वतः खमेनी यांची हत्या झाली आहे का, किंवा अजून त्याच्यानंतर इराणने संघर्ष तीव्र केला आहे आणि इस्रायलच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केलेले आणि इस्रायलचंही खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर हे नुकसानच आपल्याला दिसत आहे आणि ही प्रत्यक्ष लढाई काय आहे ही आपल्याला समजलेली आहे. आता फक्त आपण वाट बघूया की याच्यामध्ये नेमकी सरशी कोणाची होते आणि हे युद्ध कधी थांबते. हे युद्ध लवकरात लवकर थांबावं अशीच संपूर्ण जगाच्या दृष्टीने हिताची गोष्ट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि न्यूज परामर्शला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह.